नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज आलेले आहे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये, कारण स्कूलतर्फे ना अशा त्यांनी इव्हेंट ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये ना त्यांनी खाण्यासाठी स्टॉल लावलेले होते आणि त्यासोबत ना छोटी मोठी खरेदी करण्यासाठी देखील त्यांनी स्टॉल लावलेले होते. जसा मेला असतो ना तशा प्रकारचे हे होतं इथे. आणि त्यासोबत ना तुमच्या देखील मुलांच्या स्कूलमध्ये अशा प्रकारचा मेला असतो का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही आता इथे आलेलो आहोत. तर ना ह्याच्यासाठी प्रत्येक स्टुडंटच्या पेरेंट्सकडून ना त्यांनी 300 रुपये पेड करून घेतलेले होते. आणि जेव्हा आपण ते 300 रुपये पेड करतो ना तर त्यांच्याकडून कुपन देतात आपल्याला. मग त्याच्यामधूनच आपल्याला ही खरेदी करायची आहे. जी काही आपल्याला छोटी मोठी खरेदी करायची आहे ती ह्याच कुपनमधून करायची आहे. पुढे मी तुम्हाला कुपन दाखवतेच. आणि जे काही खायचं आहे आपल्याला त्या स्टॉलवर देखील आपल्याला गेल्यावर तेच कुपनचा वापर करायचा आहे. तर इथे पाहण्यासाठी आणि प्रत्येक स्टॉलवर खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी होत्या. रंगीत रंगीत दिवे होते आणि वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या देखील होत्या. तर खूप सुंदर इथे शाळेमध्ये स्टॉल लावलेले होते. त्यानंतर थोडीफार इथे खरेदी झाल्यानंतर आम्ही गेलो जिथे की त्यांनी खाण्याचे स्टॉल लावलेले होते. वेगवेगळे असे स्टॉल होते. तर खूप काही अशी लोकांची देखील गर्दी होती इथे मुलांना वगैरे घेऊन खाण्यासाठी. तर हे सुद्धा ना आपल्याला जे काही स्कूलकडून कुपन भेटलेलं होतं तर ते कुपन आपल्याला द्यायचं आहे आणि मग त्याच्यामधूनच आपल्याला ही जी काही खरेदी असो किंवा खाण्याचा असो त्याच्यातूनच आपल्याला खरेदी करायचा असं आहे. तर त्यानंतर नाही ते बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे त्यांनी खाण्याचे देखील स्टॉल लावलेले होते. जसं की वडापाव, दाबेली, त्यानंतर मंचुरियन, पाणीपुरी असं खूप काही ऑप्शन त्यांनी ठेवून नाही ते स्टॉल लावलेला होता. तर खूप अशी प्रत्येक मुलांना घेऊन इथे पेरेंट्सची गर्दीसुद्धा होती. त्यानंतरसुद्धा आम्ही देखील गेलो इकडे पाणीपुरीकडे. तर माझ्या छोट्याशा मुलीलासुद्धा खायची होती पाणीपुरी वगैरे. त्यानंतर आम्ही इथे गेलो. तर इथे बघू शकता असे कूपन ना जेव्हा 300 रुपये पेड केले होते ना तर असे कूपन त्यांनी दिलेले होते. तर हे कूपन द्यायचे जे काही छोटेसे असतात ते कूपन 5 रुपये 10 रुपये ते आपण जे काही प्लेट आहे 30 रुपये 20 रुपये असे द्यायचे आणि त्यांच्याकडून एक प्लेट घ्यायचं. तर इथे देखील आम्ही इथे पाणीपुरी घेतली. त्यानंतर पाणीपुरी एन्जॉय केली. खूप छान असं फील येत होतं, कारण जेव्हा केव्हा आपण यात्रेमध्ये वगैरे जातो ना तर मेळ्यामध्ये जातो तसं हे छान वाटत होतं. तर त्यानंतर पाणीपुरीची देखील टेस्ट छान होती. मी आणि माझ्या मुलीने आहोंनी देखील इथे पाणीपुरी खाल्ली. तर खूप असा छान अनुभव होता. ती पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो ॲक्सक्रीमकडे. तर ॲक्सक्रीम इथे खाल्ली सर्वांनी आणि त्यानंतर ना परत आम्ही बाहेर गेलो पाहण्यासाठी. तर खूप सुंदर इथे होती आणि प्रत्येक स्टुडंटचे पेरेंट्स देखील आलेले होते. तर मस्त असे इथे तर काही मुले तर असे वेगवेगळ्या वेशामध्ये इथे पाहायला भेटत होते. डोरेमोन वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारात होते. त्यासोबत ना मुली देखील खूप खुश झालेल्या होत्या. त्यामुळे काहीसे फोटो असे क्लिक केले. तर त्यानंतर आम्ही इथे बघा पुढे मी तुम्हाला दाखवते. परत इथं ना असं विद्यार्थ्यांनी जे काही त्यांच्या हाताने बनवलेले होते ना तर ते देखील त्यांनी इथे त्याचे देखील स्टॉल लावलेले. खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी इथे पाहायला भेटत होत्या. प्रत्येक वस्तूची प्राईस 20 रुपये 30 रुपये 50 रुपये जेणेकरून आपल्याला देखील परवडेल अशी त्यांनी प्राईस ठेवलेली होती. आणि सगळ्या वस्तूंना सुंदर होत्या. त्यानंतर ना आम्ही इथे बाहेर आलो आणि काही अशा खेळण्याच्या देखील वस्तू होत्या. तर त्यामुळे ना मुलींना इथे देखील खेळायला घेऊन गेलो आणि त्या देखील खूप छान असं त्यांचा टाईम एन्जॉय करत होत्या. तर इथे स्कूलमध्ये ना खूप सारे असे नवीन गेम त्यांनी ठेवलेले होते आणि खूप सुंदर सुंदर असे बलून्सचे वगैरे गेम ठेवलेले होते. तर खूप असे पाहण्यासारखे होते. त्यानंतर सर्व गेम वगैरे खेळून झाल्यानंतर ना मस्त असा टाईम एन्जॉय केला. त्यानंतर ना खूप अशी मज्जा आली कारण घरी जायलासुद्धा खूप उशीर होणार होता. तर त्यामुळे ना खाऊन वगैरे झाल्यानंतर मस्त इथे टाईम वगैरे स्पेंड केल्यानंतर
त्यानंतर खूप सारे गेम खेळून झाल्यानंतर तर आम्ही आलो ह्या गेमकडे. तर ह्या गेमचं नाव होतं बकेट बॉल. तर हा देखील खूप सुंदर होता. तर मुलींनी हा देखील खेळला. तर इथे ना मस्त असं सुंदर वातावरण होतं. तर खूप उशीर झालेला होता आणि त्यानंतर ना संध्याकाळचे 8 ते 9 वाजलेले होते. तर आता आम्ही घराकडे निघणार होतो. तर असा गेला आजचा दिवस मस्त असा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.